हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डेटा व्हॅलिडेशन हा ऑप्शन काय आहे हे बघितलेला आहे. आज आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे चार्ट्स नावाचा. ऑलरेडी मी बेसिक पार्ट चार्टचा केलेला आहे. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही बघून या. आज आपल्याला काय करायचं आहे, ह्या चार्ट्समध्ये जे ॲडव्हान्स वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आहेत ते मी काय करणार आहे तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. आता बघा, हा डेटा आहे ज्याच्यामध्ये मंथ दिलेत, त्याच्यानंतर सेल्स दिले आणि जे सेल्सचा अमाऊंट आहे त्याच्यावरून त्याचं टार्गेट किती आहे ते दिलेले आहे. म्हणजे समजा 5,000 टार्गेट आहे, तर जानेवारीमध्ये सेल्स किती झाले? 4,500. त्याचं 5,000 टार्गेट आहे फेब्रुवारीमध्ये, तर फेब्रुवारीमध्ये सेल्स किती झाले? 5,200. असा डेटा आहे. आता समजा तुम्हाला हा ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये बघायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या डेटाला चेंज करून चार्टमध्ये कन्वर्ट करू शकता. सिलेक्ट करा डेटा, इन्सर्टमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे चार्ट्स. आता मी इथं फक्त कॉलम चार्ट सिलेक्ट केलेला आहे. बेसिक चार्टचाच टाईप आहे, पण त्याच्यामध्ये पण जे ॲडव्हान्स जे फीचर्स आहेत वेगवेगळे, तुम्ही फॉर्मॅटिंग कशी करायची ॲडव्हान्स त्यांच्यामध्ये, ते आपण काय करणार आहेत इथं शिकणार आहे. त्याच्यामुळे मी इथं कॉलम चार्ट साधा सिलेक्ट करा पहिल्या स्टार्टिंगला. तर इथून तुम्ही चार्ट सिलेक्ट केला, तशा प्रकारच्या डेटाचा काय केलेला आहे त्यांनी आपल्याला चार्ट इकडनं तयार करून दिलेला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही एखादा चार्ट इन्सर्ट करताय तेव्हा तुम्हाला चार्टचं टायटल लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा जो चार्टचा आपला डेटा आहे त्याच्यामध्ये चार्ट टायटल म्हणून दाखवतंय. कधी कधी ते दाखवत नसेल, चार्टचं टायटल इथे दाखवत नसेल, तर तुम्ही ह्या डिझाईनमध्ये ॲड चार्ट एलिमेंटमध्ये इथे चार्टचं टायटल आहे, त्याच्यामध्ये अबाउ चार्ट सेंटर ओव्हरले तुम्ही घेऊ शकता. आता इथे चार्टचं टायटल तुम्ही सिलेक्ट करू शकता सेल्स म्हणून. ठीक आहे. तुम्हाला जे सेल्स डेटा वगैरे, सेल्स तुम्हाला जे काय टाईप करायचं तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये टाईप करू शकता. ठीक आहे. सेल्स वर्सेस टार्गेट असं पण तुम्ही जर लिहिलं तर ते जास्त सोयीस्कर पडेल आपल्याला समजायला. ठीक आहे. समजा आता बघा, ह्याच्यामध्ये मला नाही कळतंय की हा डेटा किती व्हॅल्यूचा आहे, हा डेटा किती व्हॅल्यूचा आहे, तर त्याला आपण डेटा लेबल्स असं म्हणतो. जर आपल्याला डेटा लेबल्स घ्यायचे असतील ह्याच्यामध्ये राईट क्लिक करा ह्या चार्टवरच. इथे तुम्हाला ऍड डेटा लेबल्स म्हणून आहे. ऍड डेटा लेबल्समध्ये इथं विचारते तुम्हाला की ऍड डेटा लेबल्स काय पाहिजे ह्याच्यामध्ये, कॅलआउट्समध्ये पाहिजे का फक्त डेटा लेबल्स म्हणजे व्हॅल्यूमध्ये पाहिजे. कॅलआउट्स म्हणजे फक्त ते वरच्या साईडला शेप करून येणार. आता समजा मी डेटा लेबल्स फक्त ऍड केले तर प्रत्येक व्हॅल्यूच्या ह्याच्यानुसार ही वाली व्हॅल्यू एवढी, ही वाली व्हॅल्यू एवढी, अशा प्रकारचे तुम्हाला दाखवले जाते. आता मी फक्त ब्ल्यू बारवर केलं त्याच्यामध्ये फक्त ब्ल्यू बारच्या ह्याच्यामध्ये आले. समजा मला हे जे ऑरेंज जो बार आहे त्याच्यामध्ये डेटा लेबल्स ह्याच्यामध्ये कॅलआउट्स घ्यायचे असतील, तर मी काय करू शकते, इकडनं कॅलआउट्स नावाचा ऑप्शन सिलेक्ट करू शकते. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे कॅलआउट्स पण घेता येतात. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग करू शकता. आता समजा हे डेटा लेबल्स आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, समजा अजून त्याच्यामध्ये फॉर्मॅट करायचं असेल तर तुम्हाला फॉर्मॅट डेटा लेबल्स म्हणून आहे, त्याचं अजून फॉर्मॅटिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तो सेंटरला पाहिजे, इनसाइड एंड, आउटसाइड एंड, तुम्हाला कुठं पाहिजे हा डेटा लेबल्स त्या ह्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये टाकू शकता. हे बघा अशा प्रकारे समजा इनसाइड बेसला पाहिजे, इनसाइड बेसला ठेवता येणार आहे. किंवा हे जे डेटा लेबल्स घेतलेले आहेत आपण त्याच्या बॅकग्राऊंडचा तुम्हाला कलर करायचा असेल तर तुम्हाला फिलचा ऑप्शन आहे. आता सध्या नो फिल आहे, त्याला तुम्हाला कलर करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचं फॉर्मॅटिंग करू शकता. टेक्स्टसाठी ऑप्शन घ्यायचा असेल तर इथं टेक्स्ट म्हणून पण आहे. टेक्स्टमध्ये आता कोणता कलर पाहिजे त्या ह्याच्यानुसार त्याला अट्रॅक्टिव्ह कलर तुम्हाला जसा चेंजेस करता येते. फॉर्मॅटिंग जशी पाहिजे तशी तुम्हाला नंतर काय करता येणार आहे, करता येणार आहे. आता समजा ह्याचं रोटेशन तुम्हाला चेंज करायचं आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता, ह्याच्यामध्ये इथे लेबल्स ऑप्शन्स आहे, ह्याच्यामध्ये रोटेशन वगैरे पण काय करू शकता, ह्याच्यामध्ये चेंज करू शकता. अलाइनमेंट ह्याची चेंज करू शकता. टेक्स्ट डिरेक्शन म्हणतो बघा, त्याच्यामध्ये आता हॉरिझॉन्टल आहे, समजा समजा तुम्हाला रोटेट ऑल टेक्स्ट 90 डिग्री, तर अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये रोटेट करता येणार आहे. किंवा टेक्स्ट 270 डिग्री करायचं असेल, 270 डिग्री, तर तुम्हाला जसं फॉर्मॅटिंग करायची तुम्ही त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करा. तसं फॉर्मॅटिंग तुमच्या काय होणार आहे, चार्टला इकडनं आलेलं दाखवलं जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा चार्टचा टाईप आहे पाय चार्ट. ठीक आहे. आता पाय चार्ट जो असतो तो तुम्हाला एखादं पर्सेंटेजच्या व्हॅल्यू आहे किंवा 100% पैकी छोट्या छोट्या काहीतरी पर्सेंटेज द्यायच्यात किंवा
तुम्हाला एखादा पूर्ण भाग आहे त्याच्यामधला समजा काहीतरी पार्ट वाईज घ्यायचंय, तुम्ही पाय चार्टचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता, चार्ट तशा प्रकारे घेऊ शकता. आता इथं बघा कॅटेगरीज म्हणून आहेत आणि मार्केट शेअर्स, आणि मला काय करायचं ह्याचा पाय चार्ट बनवायचा. ठीक आहे, सिलेक्ट करा डेटा, इथनं जावा पाय चार्टला, इथं पाय चार्टचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही 2Dचा घ्यायचा, त्या 3Dचा घ्यायचा, तुम्हाला जसं पाय चार्ट घ्यायचा आहे तसा तुम्ही सिलेक्ट करू शकता. वापस फॉर्मॅटिंग करायचे असेल तुम्हाला, कोणता कलर कशासाठी ते वगैरे चेंजेस करायचे असतील, किंवा हे डेटा राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन आहे बघा फॉर्मॅट डेटा सिरीज नावाचा. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डेटा सिरीजला फॉर्मॅट करू शकतो. म्हणजे आता समजा ह्याच्यामध्ये कलर वेगवेगळे आहेत, आता हे ऑटोमॅटिक कलर आलेला आहे प्रत्येक ज्याला सिलेक्ट केलेला आहे त्याला, तर तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळा कलर किंवा ग्रेडियंट घ्यायच्या पॅटर्नच्या ह्याच्यानुसार घ्यायचं आहे. ऑटोमॅटिक कलर कोणता कोणता घ्यायचा आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं. भारी कलर बाय स्लायसेस नसेल करायचं तर अनटिक करा, एकच कलर लागणार आहे. किंवा वेगवेगळा कलर वेगवेगळे घ्यायला पाहिजे असेल तुम्ही इथं घेऊ शकता. त्याच्यानंतर इफेक्ट तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, शॅडो ग्लो रिफ्लेक्शनचे कसे घ्यायचे आहेत, किंवा सिरीज ऑप्शनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये फर्स्ट स्लाइस किती पाहिजे, किती डिग्रीचा पाहिजे, पाय एक्सप्लोजन किती पाहिजे, त्या ह्याच्यानुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, ह्याची फॉर्मॅटिंग करू शकता. चेंजेस तुम्हाला जसे हवे तसे करू शकता. समजा व्हॅल्यू तुम्हाला त्या दाखवायच्या डेटा लेबल्सला, वापस इथं ऑप्शन आहे आपला डेटा लेबल्सचा, डेटा लेबल्सला सिलेक्ट केलं तशा प्रकारे व्हॅल्यू किती किती कोणकोणत्या पर्सेंटेजच्या ह्याच्यामध्ये आहे तुम्ही अशा प्रकारे काय करू शकता, याच्यामध्ये फॉर्मॅटिंग बघू शकता. इकडनं आपण कलर वगैरे पण चेंज करू शकतो, कोणता कलर कशासाठी पाहिजे त्या ह्याच्यानुसार. तशा प्रकारचा इफेक्ट काय होणार आहे त्या चार्टला लागला जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चार्ट आहे आपला वॉटरफॉल नावाचा. ठीक आहे, हा थोडा वेगळा चार्ट आहे. आता बघा डेटा आपण सिलेक्ट केला, इन्सर्ट मध्ये आलो आणि इथं एक वेगळा ऑप्शन आहे इकडचा खालचा, याच्यामधून इकडं किंवा इन्सर्ट वॉटरफॉल. इन्सर्ट वॉटरफॉल मध्ये गेलात, वॉटरफॉल मध्ये पण परत डिझाईन आहे, तुम्हाला कोणता पाहिजे तशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे डेटा आलेला आहे. चार्टचं टायटल तुम्हाला चेंज करायचं असेल तुम्ही चार्टचं टायटल चेंज करू शकता. इथे दिले बघा फायनान्शियल ब्रिज, तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता फायनान्शियल ब्रिज. ठीक आहे, अशा प्रकारे. परत इथे दाखवते इन्क्रीज, डिक्रीज आणि टोटल. ठीक आहे, आता टोटल जर तुम्हाला ह्याच्यामध्ये नाही दाखवते तर इथं अशाच प्रकारचा डेटा आहे की स्टार्टिंग कॅश एवढी आहे, परत नंतर प्रोडक्ट सेल एवढा झाला, सर्व्हिस फीज एवढी गेली, सॅलरीज एवढ्या गेल्या, रेंट एवढं गेलं आणि एंडिंग कॅश आहे. आता तुम्हाला हे जी एंडिंग कॅश आहे ती एंडिंग कॅश काय करायची ॲज अ टोटल म्हणून दाखवायचे. तर त्याच्यावर तुम्हाला काय करायचं, राईट क्लिक करायचंय आणि राईट क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा सेट ॲज टोटल म्हणून. सेट ॲज टोटलवर क्लिक केल्यानंतर आपोआप अशा प्रकारचा तुम्हाला काय दिसणार आहे, चार्टमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे स्टार्टिंग कॅश आपली 10,000 होती आणि एंडिंग कॅश किती आहे आपल्याकडं, याच्यामध्ये 11,000 आहे. त्याच्यामध्ये आता बघा ह्याच्यामध्ये 5,000 तुमचं प्रोडक्ट सेल झालेलं आहे, परत नंतर सर्व्हिसच्या ह्याच्यामध्ये फीज गेली आहे, घेतलेली आहे, आणि हे डिक्रीजमध्ये कमी म्हणजे मायनसमध्ये असेल तर डिक्रीज दाखवल्या जाणार आहे. सॅलरीज आणि रेंट तशा प्रकारे डेटा तुम्हाला काय करता येणार आहे, रीड करता येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट चार्ट आहे स्कॅटर चार्ट. ठीक आहे, आता स्कॅटर चार्ट कधी यूज केला जातो, जेव्हा तुम्हाला एखादं कोरिलेशन दाखवायचं असेल तेव्हा. आता इथं दाखवते बघा ॲडव्हर्टाइजमेंट स्पेंड, तुम्ही किती ॲडव्हर्टाइजमेंटवर खर्च केलाय आणि तुमच्या वेबसाईट ट्रॅफिक किती क्लिक्स झालेले आहेत ते. ठीक आहे, तर रुपीजच्या ह्याच्याप्रमाणे क्लिक किती झालेले आहेत ते. डेटा सिलेक्ट केला, इन्सर्टमध्ये गेलात तुम्ही, इन्सर्टमध्ये तुम्हाला इथं स्कॅटर चार्ट म्हणून ऑप्शन आहे, इन्सर्ट स्कॅटर. आता तुम्हाला कोणता पाहिजे तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुम्हाला असं पाहिजे असेल असा घेऊ शकता, स्कॅटर्ड विथ स्मूथ लाईन्स किंवा स्कॅटर्ड विथ स्मूथ लाईन्स अँड मार्कर्स वगैरे, तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता हे अशा प्रकारे. किंवा साधा स्कॅटर घ्यायचा असेल असं सिम्पल, तर तुम्ही अशा प्रकारे पण तुम्ही इथकडनं घेऊ शकता. आता बघा एक जे आहे ते प्रायमरी ॲक्सेस आणि दुसरं ॲक्सेस त्या सेकंडरी ॲक्सेस त्याप्रमाणे दाखवलं जाणार आहे. कोरिलेशन नुसार काय केलेले आहे त्यांनी पॉईंट करून दाखवलेले आहेत. तुम्हाला परत ह्याची फॉर्मॅटिंग करायची, राईट क्लिक करून डेटा लेबल्स ॲड करायचे, तुम्ही ॲड करू शकता. फॉर्मॅट डेटा सिरीज करायचं असेल, राईट क्लिक करून फॉर्मॅट डेटा सिरीज सिलेक्ट करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला मार्कर्स लाईन्समध्ये कोणता कलर पाहिजे असेल किंवा मार्कर्स तुम्ही जर घेतले असेल तर त्याच्यामध्ये कोणता कलर पाहिजे त्या ह्याच्यानुसार फॉर्मॅटिंग तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. सिरीजचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शॅडो वगैरे हे बदलायचं असेल तुम्ही इकडनं बदलू शकता. जसं फॉर्मॅटिंग करायचं असेल तुम्ही फॉर्मॅटिंग काय करू शकता इकडनं
सिलेक्ट करा, तसं फॉर्मॅटिंग त्याच्यामध्ये येणार आहे. समजा ट्रेड लाईन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍड करायचे असेल, राईट क्लिक करा, ऍड ट्रेड लाईन्स दाखवते, त्याच्यावर क्लिक केलं अशा प्रकारे ट्रेड लाईन्स काय होणार आहे, ऍड होणार आहे. समजा लिनियर नकोय तुम्हाला, एक्सपोनेन्शियल म्हणजे तशा प्रकारे घेऊ शकता, किंवा लिनियर घ्यायचे असेल लिनियर दाखवते. तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही काय करू शकता. इकडे चेंजेस तुम्हाला त्याप्रमाणे काय केलेलं आहे स्कॅटर चार्टमध्ये दाखवलेलं. फॉर्मॅटिंग परत करायची असेल, चार्टची स्टाईल बदलायची आहे, इकडनं चार्टची स्टाईल बदलू शकता. फिल्टरचा ऑप्शन आहे, चार्टचे फिल्टर घेता येते. ऍडिशन तुम्हाला काय काय ऍड करायचं असेल, लिजंड वगैरे, तर ते सगळं ऑप्शन इकडनं तुम्हाला काय करता येणार आहे, घेता येणार. डेटा लेबल्स ऍड करायचे, व्हॅल्यूज कोणकोणते आहेत, ऍक्सिस टायटल्स ऍड करायचे आहेत, किंवा ग्रेड लाईन्स ऍड करायचे, लिजंड तुम्हाला ऍड करायचे, ट्रेड लाईन्स आपण आता बघितलं, ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला ह्या ठिकाणी पण आहे. प्लसचा वापर करून पण काय करू शकतो, तुम्ही पण घेऊ शकता. नेक्स्ट चार्ट आहे बघा, ह्याच्यामध्ये ट्री मॅप नावाचा, की समजा एखादा डेटा तुमच्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये कॅटेगरीज वगैरे जास्त आहे, तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये ट्री मॅप नावाचा चार्टचा उपयोग करू शकता. आता इथे एक रिजन दिले, प्रोडक्ट आहे आणि त्यांचं सेल्स आहे. ठीक आहे, रिजन मध्ये नॉर्थ, साऊथ आणि ईस्ट हे तीन दिले. प्रोडक्ट तिथं लॅपटॉप फोन्स दिलेले, सेल्सचे अमाऊंट दिले. इन्सर्ट मध्ये जावा, इन्सर्ट मध्ये तुम्हाला याच्यामध्ये दाखवते बघा, इन्सर्ट ह्याच्यामध्ये हा वाला चार्ट हायरार्की मधला ट्री मॅपचा. ठीक आहे, तो रीड कसा करायचा आता बघा. आता ज्याची जास्त व्हॅल्यू असेल त्याचा जो बार आहे तो काय होणार आहे, ह्याच्यामध्ये जास्त दाखवला जाणार आहे. ठीक आहे, आता इथं बघा, चेक करा, साऊथच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जास्त आहे. साऊथचे फोन्स जे आहेत, साऊथच्या ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरचं दिले. आता ह्यांनी साऊथच्या ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरचं फोन आणि लॅपटॉपमध्ये फोनची व्हॅल्यू जास्त आहे, तर ह्याचा जो रेक्टँगल आहे त्याचा जास्त आहे. ह्याच्यामध्ये साऊथच्या ह्याचा रेक्टँगल जो आहे फोन्सचा जास्त आहे. ठीक आहे, लॅपटॉपचा थोडासा कमी. त्याच्यानंतर नॉर्थच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर नॉर्थमध्ये लॅपटॉपचा एवढा एरिया आहे, फोनचा एवढा एरिया आहे. ईस्टच्या ह्याच्यामध्ये लॅपटॉपचा एवढं अमाऊंट असेल आणि फोनची एवढी अमाऊंट असेल. तुम्हाला परत फॉर्मॅटिंग करण्यासाठी इथं चार्टचे पण ऑप्शन्स आहेत, कलर कोणता घ्यायचा आहे तो, बॉर्डर कलर चेंजेस करायचे असतील तर इथं सगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर टेक्स्ट जे आपण टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये काय फॉर्मॅटिंग करायचे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रेडियंटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, नंतर फॉर्मॅटिंग करू शकता. कशी स्टाईल वगैरे पाहिजे त्या ह्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, एखादं घेऊ शकता. म्हणजे एखादा जर डेटा कॅटेगरी वाईज असेल तर सोपा चार्ट कोणता आहे रीड करण्याचा, तुमचा हा ट्री मॅप नावाचा. ठीक आहे, इथं तुम्ही चार्टचं टायटल परत नंतर इकडनं बदला, सेल्स बाय रिजन आपण टाईप केलं तरी पण चालते त्याच्यामध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर नेक्स्ट चार्टचा टाईप आहे कॉम्बो चार्ट. म्हणजे एका चार्टच्या ऐवजी एकापेक्षा जास्त चार्ट, म्हणजे एखादा लाईन चार्ट, एखादा पाय चार्ट किंवा बार चार्ट तुम्हाला मिक्स करता येणार आहे. ठीक आहे, डेटा आपला सेल्स आणि टार्गेटचा असंच आहे. सिलेक्ट केला, इन्सर्ट मध्ये आले. इन्सर्ट मध्ये इथं तुम्हाला आता कोणता पाहिजे, तुम्ही अगोदर काय करा, त्याच्यामधनं चार्ट सिलेक्ट करा. किंवा तुम्हाला कॉम्बो चार्ट घ्यायचा असेल सोपं, इथं चार्टच्या लास्टला जावा, इकडे कोपऱ्यामध्ये सी ऑल चार्ट्स, तिथं गेलात तिथं तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑल चार्ट दाखवते. ऑल चार्टच्या ह्याच्यामध्ये कॉम्बो सिलेक्ट करा. कॉम्बो मध्ये तुम्हाला कोणता चार्ट पाहिजे, आता इथं सिलेक्ट होते क्लस्टर्ड कॉलम आणि लाईन, जर आहे तसाच ठेवायचा आहे ओके डिफॉल्ट मधला, तर तुम्ही तशा प्रकारे क्लस्टर्ड कॉम्बो आणि लाईन चार्ट मिक्स झालेला आहे बघा, अशा प्रकारे. चेंज करायचं असेल, चेंज चार्ट टाईप करा. समजा सेल्सचा तुम्हाला दुसरा चार्ट कोणता तरी पाहिजे, की समजा बार चार्ट पाहिजे सेल्सच्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये लाईन चार्ट पाहिजे, किंवा दुसरा कोणता पाहिजे अजून स्कॅटर्ड वाला पाहिजे, तर तशा प्रकारचे तुम्हाला चार्टचं काय होणार आहे, चेंजेस दाखवले जाणार आहे. समजा हे ह्याच्यामध्ये आपण असा वाला घेऊया, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये अशा प्रकारे चेंजेस दाखवा. ओके बटनावर क्लिक करा, तशा प्रकारचं काय होणार आहे, चार्टच्या स्टाईल्स काय होणार आहे, चेंजेस होणार आहेत. इथं तुम्ही वापस ह्याच्यामध्ये चार्टचं टायटल काय करू शकता, ह्याच्यामध्ये चेंज करू शकता. फॉर्मॅटिंग परत तुम्हाला जसे हवे असेल तशा प्रकारची तुम्ही करू शकता. मी तुम्हाला फॉर्मॅटिंग शिकवली आहे. ठीक आहे, आय होप मी तुम्हाला जे आता चार्ट्सचे सगळे ऑप्शन शिकवलेले असतील ते समजलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.